Hello everyone, welcome to RMS tutorial. So yes, in the previous lecture we have completed our MIC series. Okay, also we have done with our Java program series. So in this video we will be discussing about the latest AI tools which every student or teacher staff should know. Okay, so here in this video we are going to cover what is the Gamma tool used for Teach Better AI for staff, Napkin AI tool, and Mentimeter, which both are the AI basic tools for MCQ type questions or for students preparation or for staff enrollment of students. So these all AI tools are must that should be known by student as well as staff. Okay, so let's start with the video. This is my mail open over here. So firstly we will go with Gamma AI. Whenever you will be writing, जेव्हा पण आपण गुगलवर गॅमा AI आपण टाकू, त्याच्यानंतर आपल्याला जी फर्स्ट लिंक ओपन होईल ती आपल्याला एंटर करायची आहे, तिथे क्लिक करायचं आहे. त्यावर आपल्याला मी तुम्हाला प्रत्येक टूलचं एक यूज सांगेल आणि तुम्हाला मी सांगेल की व्हॉट इज द यूज ऑफ इट अँड हाऊ यू कॅन डू. ओके, आता ह्याच्यामध्ये मी बघा भरपूर अशा सगळ्या गोष्टी मी बनवलेल्या आहेत, भरपूर PPTs बनवलेल्या आहेत. ऑल्सो मला हे पण सांगायचे हे जे AI टूल्स आहेत ह्याचे काही प्रीमियम आहेत. ओके, बट हे आपल्याला फ्री काही दिवस फ्री क्रेडिट स्कोर्स पण देतं. जर तो स्कोर कमी होत गेला आणि जर तो 0 स्कोर झाला तर आपलं प्रीमियम स्टॉप होऊन जातं, क्रेडिट स्टॉप होऊन जातं. आता माझं क्रेडिट इथे 80 आहे ह्या मेलचं. Again, I have to use Gamma. I have to create a mail ID and I have to work on it. Okay. Again, the credit will be over. Then we can do it. Okay. We can use it as a free. Firstly, Gamma open झाल्यावर तुम्हाला ते create new AI मध्ये ऑप्शन देणार आपल्याला. होम वगैरे मध्ये पण ऑप्शन आहे. But yes, we will go for create new AI. Then it will ask whether you want to generate a template or whether you want to generate a PPT. Paste in a text or whatever. So we have to click generate. In generate we have to use presentation. If we are doing presentation, 10 cards is compulsory, म्हणजे 10 स्लाइड ते आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर खाली आता कधी कसं होतं, तुम्हाला बऱ्याच वेळेस तुम्हाला PPT प्रेझेंटेशन्स करायचे असतात स्टुडंट्स पर्स्पेक्टिव्हनी किंवा स्टाफ पर्स्पेक्टिव्हनी. स्टुडंट्सला कळण्याजोगत PPTs आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग हाऊ टू क्रिएट दॅट PPTs? सो वी कॅन क्रिएट दॅट PPT बाय जस्ट टेकिंग अ सर्टन टॉपिक. आता मी इथे नॉर्मल एक टॉपिक घेतलेला आहे, इंट्रोडक्शन टू डेटाबेस, ऑर एल्स जस्ट वी विल टेक सम अदर टॉपिक. ओके, आता इकडे मायक्रो प्रोजेक्ट एक दिलेला आहे, डेव्हलप अ डेटाबेस. ओके, आता हे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये करायचं आहे, परफॉर्म करायचं त्याचं इंट्रोडक्शन पार्ट अँड ऑल. बट जर तुमच्या स्टाफनी तुमच्या टीचरनी ह्याचं जर सेमिनार घ्यायचं ठरवलं, PPT प्रेझेंटेशन घ्यायचं ठरवलं, सो इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ प्रेझेंटेशन यू कॅन यूज Gamma. Here you have to copy paste whatever the topic is been given to you. Then you have to generate outline. तर ते तुम्हाला एक बेसिक आउटलाईन क्रिएट करून देतं त्या टॉपिकवर. मग जर आपल्याला डिटेल्ड म्हणजे पाहिजे तर आपण डिटेलमध्ये जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला जे कंटेंट आहे ते कुठल्या टेक्स्टमध्ये पाहिजे, डिटेल, कन्साइज, मिनिमल, तर ते तुम्ही घेऊ शकता. तुम्ही ऑल्सो इथे भरपूर हे आहेत, काय म्हणतात, थीम्स आहेत, ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता व्ह्यू मोरमध्ये जाऊन. परत वेब इमेजेस तुम्हाला पाहिजेल का, तर हो पाहिजे. AI इमेजेस काय ॲनिमेटेड इल्युस्ट्रेशनवाल्या पाहिजे बाबा. सो यू हॅव टू चेक, यू हॅव टू गिव्ह ऑल दीज थिंग्स अँड देन यू हॅव टू क्लिक ओवर हिअर ऑन जनरेट. ओके, विदिन फ्यू मिनिट्स इट विल जनरेट द PPTs टू अस. ओके, सो सी हिअर तो आपल्याला कसं PPT जनरेट करून देत आहे. ओके, ॲज यू कॅन सी ओवर हिअर it is giving us an illustrated animation picture side by side. किती व्यवस्थित तो आपल्याला 10 कार्ड्स देतोय बघा. ह्याच्यामध्ये तुमचं जे बेसिक पार्ट आहे तो तरी कव्हर होतोयच, पण तुमचे PPTs इतके अट्रॅक्टिव्ह बनवतंय विथ मिनिमल ऑप्शन्स अँड मिनिमल थिअरॉटिकल पार्ट अँड मोस्टली यू कॅन एक्सप्लेन.
भरपूर वेळेस होतं काय, जे जज असतात किंवा जो स्टाफ असतो, जो तुम्हाला जज करणारे किंवा तुमचे प्रेझेंटेशन बघणारे ऑडियन्स जो असतो, त्याला तुम्ही PPTsमध्ये काय लिहिले दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. द थिंग इज की तुम्ही काय ग्राफिकल प्रेझेंटेशन करताय, काय तुम्ही मिनिमल गोष्टी यूज करतायत आणि तुम्ही त्यामध्ये काय काय पिक्चर फॉर्मॅटमध्ये तुम्ही कसं अजून एक्सप्लेन करतायत ते जास्त तो बघतो. ते इथे आपल्याला पूर्ण 10 स्लाइड्स तो क्रिएट करून देणार फॉर शुअर. ह्याला थोडासा एक सेकंड्सचा वेळ लागतो त्याला. ओके, दिस इज डन. ओके, so we can take any of the topic and we can paste over here. Okay, so I have used the latest series which we are going to start after MIC series has been finished, because MIC is still left. So yes, so the next series will be on database management system. Hope you will like that series too. Okay. तर असे हे आपल्याला बघा 6, 7, 8 आपल्याला स्लाइड्स त्यांनी क्रिएट करून दिलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे ते होच तोपर्यंत आपण नॅपकिन AI एक टूल दुसरा आहे तो बघू आपण. नॅपकिनवर गेलं तर आपल्याला काय नाही करायचंय, गेट नॅपकिन फ्री. आय नो द नेम इज वियर्ड बट it's okay. It is giving us proper things available over here. You have to enter and yes, you have to sign in, and here is the AI tool ready for you. I agree करायचं तुम्हाला सगळं. Yes, where it is. I agree, continue, it's loading, and yes, it's there. So yes, for school, university, as a students, let's see. Yes, now आपल्याला जर सोशल मीडिया कंटेंट किंवा टीचिंग मटेरियल आपल्याला पाहिजे असेल, रिपोर्ट्स वगैरे बनवायचे असेल, लेट्स गो फॉर रिपोर्ट्स नाव. न्यूजलेटर वगैरे आपण क्रिएट करू शकतो. यूट्यूबसाठी काय प्लॅटफॉर्म्स वगैरे पाहिजे असेल, सर्च इंजिन, डन. सो बाय पेस्टिंग माय टेक्स्ट, बाय इम्पोर्टिंग अ फाईल. ओके, इथे आपण आता समजा आपण तेच टाकले इकडे, तर तो आपल्याला एक जनरेट करून देतो व्हिज्युअल. येस, see what is happening now. It will be going to generate a report style something. Yes, see, आपल्या तो पूर्ण ग्राफिकल आपल्याला ते सगळं प्रोव्हाइड करतोय इमेजेस. कॅन यू सी, हे इमेजेस आपल्याला प्रोव्हाइड नाही करतायत किंवा हे फ्लो डायग्राम्स म्हणा, यु नो, हे फ्लो डायग्राम आपल्याला हाताने बनवावं लागतात. ही तर आपल्याला ओरिजिनली बनवून भेटतंय. सो दिस इज समथिंग गुड थिंग्स. सी, कॅन यू सी, वी कॅन एक्सपोर्ट ऑल्सो फ्रॉम हिअर. डिरेक्टली तुम्हाला इथं एक्सपोर्ट करायचं आहे कुठल्या फॉर्ममध्ये हवं आहे ते. अगेन दिस टूल हॅज अ प्रीमियर, अ स्कोर. ओके, क्रेडिट स्कोर. ओके, सो येस, दिस वॉज द नॅपकिन टूल. रिपोर्ट्समध्ये बऱ्याचदा आपल्याला फ्लो चार्ट बनवायचा असतो किंवा ग्राफिकल प्रेझेंटेशनमुळे आपल्याला टेम्पलेट्स वगैरे क्रिएट करायचे असतात. सो यू कॅन क्रिएट बाय नॅपकिन AI टूल. ओके, napkin is done. Gamma is also done. We have created 10 slide. We can export it from where the जे एकदम टॉपला राईट साईडला आपल्याला एक्सपोर्ट म्हणून ऑप्शन आहे. इथे आपण PDF फॉर्मॅट, PPT फॉर्मॅट, स्लाइड्स फॉर्मॅट, कुठल्याही फॉर्मॅटवर क्लिक केलं तर ते डाउनलोड होऊन येईलच. सो इट इज ऑल्सो डन. नाव द नेक्स्ट इज मेंटीमीटर. मेंटीमीटर इज यु नो, ज्याच्यामध्ये आपण जर काही सब्जेक्ट MCQ टाईप असतात, बेसिकली इट इज फॉर स्टाफ. ओके, आता इथं आपण लॉग इन करावं लागेल आपल्याला. लॉग इन विथ गुगल, इट इज मोर प्रेफरेबल फॉर अस. मेंटीमीटरमध्ये कसं आहे माहिती का, इट एनरोल स्टुडंट्स ऑल्सो. स्टुडंटला पण एनरोल करता येतं प्रॉपरली इन अ फन ॲक्टिव्हिटी. ओके, let's see, it's for student.
लेट्स गो इन द स्टुडंट पर्स्पेक्टिव्ह. प्रेझेंटेशन पण बनवू शकतो आपण, मेंटीमीटर पण हे करू शकतो. ओके, आय गेस ॲज अ स्टुडंट जाण्यापेक्षा आपण ॲज अन एज्युकेटर गेलं असतो तरी चाललं असतं. येस, वुड यू लाईक टू क्रिएट? येस, पोल, पेन, MCQ काही आपण क्रिएट करू शकतो ओव्हर. क्विज कॉन्टेक्स्ट पण घेऊ शकतो आपण. आता ह्याच्यावर मी वेट, लेट्स टेक क्विज ऑन दिस. This is the topic which I have given to Mentimeter and I have selected quiz contest. It is searching. Okay. So ह्याच्यामध्ये तो क्विज कॉन्टेक्स्ट आपल्याला देणार. तिकडे इथे खाली दिलेलं आहे क्विज, क्विक आईस ब्रेकर, क्विज कॉन्टेस्ट, फीडबॅक सर्वे. These are all the things which can be made by us. See, it's giving see I have given it. बघ तो ड्राफ्ट आपल्यासाठी फॉर्म करतोय, म्हणजे टीचर्सला टेस्ट घ्यायचे असतील. It can see. कंटिन्यू करायचं, ते थीम तेच ठेवणार. ते सगळे क्वेश्चन्स आपल्याला देतो आपण, त्याच्यातले आन्सर्स हे करायचे. लाईक सी, इट्स ओव्हर हिअर. See, it's giving us proper. See, if I have to select an answer, I have to see like that. तसंच मला इकडे पुढं पण करायचं आहे. राईट, आय हॅव टू सेट और सिलेक्ट. हे मी फक्त सॅम्पल दाखवते की हाऊ यू कॅन डू दॅट ऑल थिंग्स. येस, हिअर इज द थिंग. ओके, आणि हे झाल्यानंतर म्युझिक द्यायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. आणि येस, वी आर डन विथ द क्विज. आणि ह्याची आपण लिंक बनवून पुढे शेअर करू शकतो. लाईक सी, शेअरचं ऑप्शन आहे. वी कॅन कॉपी दिस, शेअर टू आवर फ्रेंड्स अँड दे कॅन जस्ट गिव्ह द क्विज टाईप आन्सर्स ऑल्सो. सो दिस इज जस्ट अ क्विज. जर तुम्हाला स्टुडंट किंवा एक टीचर म्हणून जर तुम्हाला क्विज कॉम्पिटिशन घ्यायची असेल, फन ॲक्टिव्हिटी, यू कॅन टेक बाय मेंटीमीटर ॲप्लिकेशन ऑल्सो. इट इज वन ऑफ द AI टूल. देन वी हॅव टीच बेटर AI. टीच बेटर AI मी तुम्हाला ॲक्च्युअल करून नाही दाखवणार, बट आय वुड जस्ट टेल यू की आहे ह्याच्यामध्ये टीचर्ससाठी भरपूर ऑप्शन आहे. स्टुडंट्सला पण जर त्यांना त्यांचा टाईम टेबल किंवा एखाद्या सब्जेक्टचं एखादं हे बनवायचं असेल तर दे कॅन. पेपर QR क्विज पण आहे. ओके, आता सी, इथे आपण कन्सेप्ट एक्सप्लेनर असेल, मुलांना यूज होतं, तर ते तुम्ही हे करू शकता. तर इथं माझं अकाउंटचं ते फेल झालेलं आहे, पण यू कॅन यूज कन्सेप्ट एक्सप्लेनर. क्विज बनवू शकतो आपण, ट्रान्सलेटर यूज करू शकतो. यू कॅन यूज टीच बेटर AI टूल फॉर ऑल दीज थिंग्स. ओके, or every teaching materials. Okay, thank you. If you like this video, do share, subscribe and comment. Okay, I hope you like this video. Thank you everyone.